प्रभू श्रीराम मंदिर देणगी प्रकरणावरून काँग्रेसचे सांगलीत रघुपती राघव राजाराम सत्याग्रह व टाळ भजन आंदोलन. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणगी संकलन आणि मंदिर ट्रस्टच्या निधीबाबत पारदर्शक चौकशीची मागणी करत सांगली जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निदर्शनानुसार सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस, काँग्रेस सेवा दल तसेच काँग्रेसच्या विविध आघाड्यांच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत यांनी प्रभू श्रीराम हे देशातील कोट्यावधी नागरिकांच्या श्रद्धेचे केंद्र असून राम मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीचा प्रत्येक रुपया पवित्र असल्याचे सांगितले. या निधीचा राजकीय वापर अथवा गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यास त्याची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान रघुपती राघव राजाराम भजनाचे गायन करत, टाळ वाजन करत शांततामय पद्धतीने सत्याग्रह करण्यात आला. राम भक्तांच्या श्रद्धेशी कुणीही खेळ करू नये तसेच दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या आंदोलनात सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, नगरसेवक हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.